नमस्कार मित्रांनो. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका मुलाचा प्रचंड असा व्हायरल व्हिडिओ होतोय आणि आता तुम्ही स्क्रीनवर बघताय हाच तो व्हिडिओ आहे. आता याच मुलाच्या कुटुंबाला आपण भेटायला आलेलो आहे आणि त्या व्हिडिओमध्ये त्या मुलाच्या अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी देखील आलं होतं. आता तेच नेमकं सविस्तर तो विषय काय आहे आणि तो व्हायरल व्हिडिओ त्या पाठीमागचं ते नेमकं कारण काय आहे. आता त्याचबरोबर आपण या कुटुंबाजवळ आलेलो आहे, त्यांच्या फॅमिलीकडे. आता त्या मुलाचे आई वडील इथे आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तुमची ओळख सांगा ना. माझे नाव राकेश दुर्दुंडी राऊत, हं. राहणार कडलगे, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर. हं. माझे नाव रोहिणी राकेश राऊत, राहणार कडलगी, जिल्हा मुलाची आई. ठीक आहे. नेमकं दादा तो आता व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे. त्या बाबतीत तुम्हाला जेव्हा कळालं की तुमच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाला, तुमची पहिली भावना काय होती? ना काय म्हणजे अचानकच आम्हाला पण समजल्यानंतर ते महाराजांना कॉल केलेलो आम्ही पण, असं असं तुम्ही टाकलाय म्हणून. मग त्यानंतर ते म्हणाले आम्ही रिॲक्शन बघण्यासाठी टाकलेलो, असं म्हणून ते सांगितलं. बरोबर आहे. तिकडं त्याला कधी टाकलं तुम्ही? आम्ही जूनमध्ये टाकले त्याला. काय आहे नेमकं तिथं? तिथं आपलं वारकरीचं संप्रदाय सगळं शिकवते तिथं, आणि शिक्षण पण तिथं देते. ठीक आहे. त्याच्या आता साहजिकच तो व्हिडिओ आहे आणि पालक मेळाव्याला तुझे आई वडील येणार नाहीत असं म्हटल्यावर त्याच्या डोळ्यामध्ये डोळे पाणावले होते. हेच बघून त्याच्या आईला नेमकं काय वाटते? तुम्हाला काय वाटते जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघितला त्याचे डोळे पाणावले होते? त्यावेळेला व्हिडिओ बघायच्या अगोदरच आम्हाला तिथं गेलो त्यावेळेला ज्यावेळेला त्यानंतर त्याला आम्ही माहित नव्हतं आम्ही आलोय. आम्ही पाठीमागच्या दारानं जाऊन पाठीमागे बसलेलो. पण त्याचं ज्यावेळेला त्याचं हे करायला त्याला उभा केलेलं, त्याचं मनोगत व्यक्त करायला, त्यावेळेला आम्हाला तो व्हिडिओ दाखवला. त्यावेळेला खूप असं म्हणजे ते व्हिडिओ तिथंच बघून आम्हाला भरून आलत एकदम पूर्णपणे. आणि त्याला पण माहित नव्हतं, तो त्या तेवढ्या सगळ्या पालकांनी तो हुडकत होता की ह्यात माझे आई वडील कुठे दिसतायत का. दिसल्यानंतर अक्षरशः तेव्हा पूर्णपणे रडायला लागला एकदम. म्हणजे असं त्याला एकदम हेच झालं, भावुकच झालं. पण त्याच्या संस्थेच्या ह्याच्यानुसार म्हणजे नियमानुसार म्हणा किंवा शिक्षणाच्या शिस्त त्यांच्या संस्थेच्या शिस्तीनुसार तो आमच्यापाशी नाही आला लवकर. ज्या वेळेला त्यांचे गुरुजींनी सांगितले की आपापल्या पालकांपाशी आपण वया घेऊन जावं, त्याच वेळेला आला. पण त्याचं धडपड जीवाची चालू होती की मी कवा एकदा जाऊ आणि कवा एकदा आमच्या मम्मी पप्पासनी भेटू. खूप म्हणजे खूप धडपड चालू. साहजिकच आहे. आता त्यानं जेव्हा त्या व्हिडिओ मध्ये तुला काय पाहिजे, आता तुझे आई वडील येणार नाहीत असं म्हटल्यावर त्यानं काहीतरी काजू आणि बिस्किट पुड्याचं हे म्हणजे डिमांड ठेवलेली होती. अगदी एक बोळी भाबडी अशी डिमांड होती. त्याला तुम्ही तिकडे का टाकलं? इथं खूप म्हणजे खूप आगाऊपणा करत होता, खूप हट्टी होता. हे पाहिजे म्हणजे हे पाहिजे. आणि खूप घरात एकटा पहिला मुलगा आहे म्हणताना तो खूप सगळ्यांचाच लाडका होता. त्यांचे आजोबा होते ते पण त्यांना खूप म्हणजे खूप लाड केलेले. त्यांनी तरी कोणाला त्याला हात लावू देत नव्हते कोणाला. त्याच्यामुळे खूप हट्टी, खूप म्हणजे हे होता. त्याच्यामुळे त्याच्या हट्ट बघून पुढं पोरगा हे होऊ नये त्याच्यासाठी आम्ही त्याला बाहेर घातलेलं शाळेत. आता तुम्ही बोलला की एकुलता एक आणि तो म्हणजे आता तुमच्या घरामध्ये एकुलता एक मुलगा होता छोटासा. त्याच्यानंतर तुमची म्हणजे तुमचं मन इतकं हे कसं झालं की त्याला इतकं लांब तुम्ही हॉस्टेल म्हणजे ते हे केला तुम्ही? नाही, त्याचं पूर्ण इथलं जे वागणूक बघून आम्हाला असं वाटलं की पुढं फ्युचर त्याचं चांगलं इथं घडणार नाही. गावात राहिलं की त्याचं फ्युचर चांगलं घडणार नाही. ह्याच्यासाठी आम्ही मनावर पूर्णपणे हे करूनच त्याला बाहेर घातलं आम्ही शाळेला. बरोबर आहे. बाहेर घातल्यानंतर सुद्धा आम्हाला खूप त्रास झाला, खूप म्हणजे खूप त्रास झाला. पण तिथं जे गेल्यापासून त्याचं राहणीमान म्हणजे प्रत्येक हॉस्टेलचं वेगवेगळं राहणीमान असतं. पण त्या ज्या आम्ही संस्थेत गेलोय तिथं आपुलकी, प्रेम हे बघून आम्हाला कधीच वाटलं नाही की आम्ही पोरग्याला असं बाहेर घातले. त्याला तिथं सुद्धा घरच्यांसारखंच प्रेम मिळतं. हे बघून आम्हाला एवढं वाईट वाटलं नाही जेवढं पहिला आम्ही हॉस्टेलला घालायचं ह्या विचारानं वाईट वाटलेलं. संस्थेत गेल्यानंतर आम्हाला तेवढं तिथं वाईट वाटलंच नाही. आता त्याचा साहजिकच इतका प्रचंड महाराष्ट्रामध्ये व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. खूप अशा मोठ्या हस्ती त्या मुलाला भेटण्यासाठी तिथं येत असतात. अजून काय सांगाल मुलाविषयी? ट्रॅक्टर घरामध्ये कोण असलं तर ट्रॅक्टर चावी घ्यायचं, ट्रॅक्टर चालू करायचं. एवढ्या लहान वयात ट्रॅक्टर? होय. त्याची अशी मस्ती बघूनच त्याला आम्ही हे असं चालणार नाही म्हणून सायकली पण असं जोरात आदळायचं. खोडकर स्वभाव त्याचा. खोडकर स्वभाव होता. परत एकटे पोहायला जायचं उन्हातच. आता या वयामध्ये त्याला पोहायला येते. आता किती वर्षाचा आहे तो साधारण? आता 9 वर्षाचा आहे. आता तिथं किती वर्ष म्हणजे किती महिने वगैरे काय झाले? 2 महिने झाले. त्याच्या आधी कुठे होता? अगोदर इथंच गावातच होता. तुम्ही आता त्याला तिथं टाकण्यामाग नेमकं तुम्हाला ते कसं कळालं की तिथली संस्था आहे? ते असंच पाहुण्यांच्याकडून समजलं. आमचं बाळ एवढं वाढ होतं, मोबाईल सोडत नव्हतं हातातून. असं होईल असं सपना सुद्धा आम्हाला वाटत नव्हतं. आमचं बाळ जाऊन तिकडं शाणं झाले.
आता त्याच्यामध्ये सुधारणा वगैरे तुम्हाला म्हणजे जाणवते कसं की इतका आता तुमचा खोडकर मुलगा लाडाचा असतोय, एकुलता एक असतोय, आता तो तिथं जाऊन त्याच्यामध्ये सुधारणा झालेली आहे, हे तुम्हाला कसं जाणवते, कसं तुम्हाला लक्षात आलं? त्याचं बोलणं, त्याचं वागणं हम्म, मध्ये 8 दिवस आलता तेव्हा चांगला होता. हम्म, त्यामुळे मला ओळखलं. हम्म, हम्म, तर काकू म्हणजे मी त्याच्या मम्मी सर माझ्यावर बी जीव आहे त्याचा. हम्म, जीव आहे म्हटल्यावर मग तो जाते वेळी माझ्या पाया पडला आणि बाळा तू शहाणा हो, हुशार हो आणि दिपावळीला आईस म्हणून म्हटलं. तर हम्म. नाही मम्मी, आई मी दिपावळी आता गणपतीला लावून देत नाही, दिपावळीला पाठवते अरे म्हटलं आणि माझ्या पाया पडला, रडला, हम्म, माझ्या पण डोळ्यातनं दुःख आलं आणि गेला तो त्याच्यात. वर व्हायरल झालेला आहे फेसबुकवर वगैरे. ते व्हायरल होताना आम्ही ते रडत्याला बघितलो हा, कुठं बघितला तुम्ही? मोबाईलवर. हा, आता तुम्हाला गावातले लोक म्हणतात का की तुमचा म्हणजे आता मी ते व्हिडिओ भरपूर बघितलं, तुमच्या गावातल्या कमेंट देखील तिथं आहेत या गावचा म्हणून. नेमकं ते तुम्हाला कसं कळालं की तो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे? तुम्ही सर्वात प्रथम तो व्हिडिओ कुठे बघितला? ते महाराजांचं एक हे आहे, संस्थेचं त्यांचं एक आयडी आहे इंस्टाला. त्याला म्युनी हे होती, ऍड होते, म्हणजे फॉलो केलेली. हा, ती इचलकरंजीला कॉलेजला आहे. हा. मग ते तिला अगोदर व्हिडिओ ती पाहिली पहिला. ती पाहिल्यानंतर मग ते डाउनलोड करून आम्हाला सोडली. आम्हाला सोडल्यानंतर मग आम्ही बघितलं ते असं सगळ्यांना सेंड केलं आम्ही पण. बरोबर आहे. मग त्याच्यानंतर महाराजांना सांगितलं असं असं लोकांची प्रतिक्रिया वेगळी आली. आपल्या नात्यातले असं फोन यायला लागली, असं मुलग्याला ठेवलायसा, तुम्ही भेटायला का जायला नाहीसा? त्यामुळे मग आम्हाला पण दुःख झालं ते 2 दिवस. आता त्या पडद्या पाठीमागची जी स्टोरी आहे त्या व्हिडिओ मध्ये तुझे आई वडील म्हणजे पालक मेळावा होता का तिथं? हा, तुझे आई वडील आता येणार नाहीत आणि तुला काय पाहिजे ते मला सांग, असं जेव्हा ते त्या गुरुजींनी त्या मुलाला जेव्हा म्हटलं, त्याच्या पडद्या पाठीमागची ती गोष्ट सांगा ना. ते महाराजांनी आम्हाला म्हणजे त्यांचे एक संस्थेचे ग्रुप पण आहे व्हॉट्सअपला, त्याच्यामध्ये त्यांनी मीटिंग आहे असे म्हणून सांगितलेले, मेसेज केलेले. मग आम्ही येतो म्हणून सांगितलेले त्यांना, पण ते राजवीरला सांगितले नव्हते आम्ही येणार आहे म्हणून. ते आम्ही येत नाही असं सांगून त्याचं रिॲक्शन काय आहे पाहण्यासाठी, म्हणजे तो हट्टी होता ना, हट्टी वांड होता, त्याच्यामुळं तो त्याचं रिॲक्शन म्हणजे तो काय बोलतो, ह्याच्यावरती काय विचार करतो, ह्याच्यासाठी ते व्हिडिओ केलते ते महाराज. त्यानंतर मग बरोबर नंतर हे केले. म्हणजे सांगण्याचा तुमचा उद्देश आहे की तो व्हिडिओ जेव्हा झाला म्हणजे तुम्ही तिथं गेला होता, हो गेलो, म्हणजे त्याची फक्त रिॲक्शन बघण्यासाठी, त्या मुलाची रिॲक्शन, राजवीरची रिॲक्शन बघण्यासाठी तिथल्या गुरुजींनी तो व्हिडिओ केलेला होता आणि तोच आता व्हिडिओ प्रचंड आता व्हायरल झालेला आहे. त्यांच्या संस्थेतला सर्वात लहान विद्यार्थी हाच आहे. कारण 4थी पासून ते 10वी पर्यंत त्यांची संस्था आहे. पण आम्ही 3रीतच त्याला तिथं घालायला ऍडमिशनच्या वेळेला, ज्या वेळेला मी चौकशी करायला गेलेलो तेव्हा त्यांनी त्याला नाही म्हटलेलं, तुम्ही 1 वर्ष हे करा, पुढच्या वर्षी आम्ही त्याला इथं घेतो. पण त्याचं एवढं वागणं इथलं विचित्र होतं बघून की असं 1 वर्ष जरी गेलं अजून पोरगं जास्त हट्टी होणार हे आम्हाला वाटलेलं. त्याच्यामुळे आम्ही रिक्वेस्ट करून सरसनी की तुम्ही ह्याच वर्षी आमच्या पोरग्याला घ्या, 1 वर्ष आमचं हे होऊ दे, कारण तुम्ही 1 वर्ष हे घ्याच. त्याच्यामुळे रिक्वेस्ट करून घ्यायला लावलं त्यांनी घ्यायला अजिबात तयार नव्हते. म्हणजे त्या संस्थेमधला राजवीर हा सगळ्यात लहान विद्यार्थी. ठीक आहे. त्याच्यामुळे त्या लहान विद्यार्थ्याची प्रतिक्रिया काय येईल हे बघण्यासाठी, म्हणजे त्याची आम्ही पूर्ण कल्पना अशी गुरुजींनी दिली की पूर्ण हट्टी आहे, रागीट आहे आणि लवकर हे होतो, असं म्हणजे जरा असं सांभाळून घ्या, असं हे पूर्ण आम्ही सांगून आलेलो त्यांना. तो त्याचा हट्टीपणा कितपत हे झालाय हे बघण्यासाठी त्यांनी त्याचा तो व्हिडिओ काढलेला. साहजिकच होतं, त्याच्या डोळ्यामध्ये खूप सारं पाणी दाटलेलं होतं आणि भरपूर लोकांना नेमकं हाच प्रश्न पडलेला होता की इतका मुलगा हे आहे, प्रेमळ आहे वगैरे सगळ्या ह्या गोष्टी, त्याचे आई वडील नेमकं पालक मेळाव्याला का आलेच नाही? पडद्या पाठीमागची ही स्टोरी सांगितलेली आहे आणि दादा तिथे गेले होते फक्त त्या मुलाची, राजवीरची प्रतिक्रिया बघण्यासाठी. तिथल्या गुरुजींनी हा व्हिडिओ काढला होता आणि तो व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रामध्ये युट्यूबवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर पूर्णपणे व्हायरल झालेला आहे. एक आई म्हणून तुम्ही तुमच्या आता काळजावर दगड ठेवलेला आहे, तो इतक्या लांब आहे, तुम्ही भेटायला वगैरे कधी कधी जाताय त्याला? आम्हाला सध्या त्यांनी गुरुजींनी सांगितलेलं की तुम्हाला सारखं 45 दिवस तरी भेटायला अजिबात येणार नाही तुम्हाला, असे तेथील रूल्स आहेत का? रूल्स आहेत. 45 दिवस तुम्हाला भेटता येणार नाही, ना फोन ना भेटणं. कारण 45 दिवसानंतर त्यांची मानसिक स्थिती पोरांची, लहान पोरांची बदलते. जर आम्ही भेटायला गेलो तर त्यांना घरची ओढ लागणार लहान पोरांना, त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला 45 दिवस भेटायचं नाही.
पण कसं झालं, त्याला ॲलर्जी झाली तिथली. कशाची ॲलर्जी? साबण बदलल्यामुळं की नाही ॲलर्जी झाली त्याला. मग ती दुसऱ्यासनी इन्फेक्शन होऊ नये ह्याच्यासाठी मग त्याने आमच्या इकडं लावून दिले. त्यावेळेला तो 8 दिवस आलेला. त्याच्यानंतर बरोबर 2 तारखेला सोडलेलं आम्ही त्याला. बरोबर 2 तारखेनंतर 1 महिन्यानंतर 2 तारखेलाच मीटिंग त्यांनी अटेंड केलेली ठेवलेली. बरोबर. 2 तारखे बरोबर 1 महिन्यानंतरच आम्ही त्याला भेटायला गेलेलो त्यावेळेला. म्हणजे असं की खोडकर स्वभाव आहे त्याचा, घरापर्यंत वगैरे लोकांची भांडणं असं काय? गल्लीत भांडणार, पोरासनी हे भांडण काढून यायचं घरात. त्याचा स्वभाव बी चांगला बी होता आणि वाईट पण होता. मुलाला सगळ्या घरात घेऊन यायचा, त्याने खाऊ द्यायचा. त्याचा स्वभाव बी होता चांगला आणि तसं वांड बी होता तो. म्हणजे त्याच्यामध्ये एकंदरीत दानशूरपणाचं हे आहे, गुण आहेत. गुण आहे. आणि ते कामात आमचं आई बाबा आहेत, त्याला कसा अनुभव. ह्या मीटिंगला आल्यानंतर पालकमंत्र्याला पुढच्या वेळी येतील, कामात असतील असं सांगितलं. तो लहान आहे खरं. होय, बरोबर आहे. त्यानं ते पण देखील बोललेलं होतं, कामात असतील म्हणून हे जमलं नसेल असं त्याने बोललेलं. आणि तुम्ही ऍक्च्युली तुम्ही म्हणजे तिथं होता हे त्याला माहित नव्हतं. बरोबर आहे. तो स्वतः सांगितला, मी जेवढा वांडपणा केलो मी माझ्या गावात, तेवढी माझ्या अंगातली सगळी घाण मी काढून टाकली म्हटलं. असं बोलला का तो? असं बोलला. अरे बापरे. माझ्या अंगातली घाण मी सगळी काढून टाकलेली आहे, स्वतः बोललाय तो. त्याचे आता इथं गावामध्ये त्याचे मित्र वगैरे असतील, ती मित्र येतात का? राजवीर वगैरे नाही, आता विचार राजवीर नाही ते ते गेल्या आता येत वर्षी नाही. कोण पण आता येत नाही. आता एक मुलगा पण कोण यायला नाही इथं. त्याच गेल्यानंतर आम्ही तिथून व्हिडिओ कॉल इथं आजीसनी घरी दाखवण्यासाठी आम्ही व्हिडिओ कॉल केलेला. पण त्याचा एकटा मित्र आहे गल्लीतला इथला. त्याचं नाव काय? त्याचं नाव प्रथमेश आहे. आडनाव काय त्याचं? आडनाव शिरूर. प्रथमेश शिरूर आहे. तो पण इथं नाही आहे. तो पण त्यांच्या पप्पांच्या गावी तिकडे गेलेला आहे. पण तो इथं आलेला आणि तो पण राजवीर कुठं आहे म्हणजे त्यांनी एकदम खास दोस्त होते. राजवीर गेल्यास ना तो पण तिकडे गेल्यास ना ताप काढलेला. आणि राजवीरचा व्हिडिओ कॉल आल्यानंतर राजवीर खूप म्हणजे खूप रडायला लागला त्याला बघून. त्या दिवशी आम्ही व्हिडिओ कॉल केलेला, त्या दिवशी तिथं संस्थेत गेल्यानंतर घरच्या लोकांना त्याला दाखवायसाठी. पण त्याला त्या मित्राला बघून, त्यांच्या ह्या आत्तीला बघून खूप रडायला लागला तो तिथं. रडतेल बघून त्यांचे गुरुजी त्याला रागाला आले. तू रडलास आहेस, तेव्हा आमच्या सोबत बाहेर जायची जिद करालता. तू रडलास आहेस, तू जायचं नाही बाहेर, तुला पनिशमेंट आहे हे. तुला सांगितलेलं पालक आल्यावर तू रडायचं नाही, तरी पण तू रडलास, मग तुला आता पनिशमेंट मिळणार, तू बाहेर जायचं नाही. तरी पण सॉरी गुरुजी, परत नाही असं करत, एक वेळ हे करा असं करून रिक्वेस्ट करून तो आमच्यासोबत बाहेर आला त्या दिवशी. गल्लीतली पण राजवीर गेल्यामुळे गल्ली समाधान आहे की गल्लीतली लोक पण बोलतात. असं बोलतात का लोक? सगळी नाव काढतात. गल्लीत थंडच आहे म्हणतो. एकटा आलं तर गल्ली भरून मुलं असल्यागत वाटायचं. तेवढी मुलं घेऊन तो वाटतं तेवढं घरात धुंडी घालतच असायचं. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आता त्याच राजवीरच्या आता आपण कुटुंबाला भेट दिली, इथपर्यंत आलेलो आहे. आणि हाच व्हिडिओ आता तुम्ही भरपूर जणांना शेअर करा. तात्पुरतं धन्यवाद. रामकृष्ण हरी. मी राजवीर राकेश राऊत आणि मी एक अभंग पाठ करायचा प्रयत्न केलोय. ते मी मासनी अभंग म्हणून दाखवतो.